एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. देवळाली प्रवरा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागली असून या निवडणुकीत राहुरी फॅक्टरीचे भूमिपुत्र तथा एक उत्कृष्ट विधिज्ञ ॲडव्होकेट प्रसाद सांगळे हे वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवारी करणार असून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आवाज जनतेच्या कट्ट्यावर आज आपल्याशी खास बातचीत करण्यासाठी, मनमोकळी बातचीत करण्यासाठी ॲडव्होकेट प्रसाद सांगळे आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपण एक ज्येष्ठ विधिज्ञ आहात. राजकारणात तुम्ही आत्ताच पदार्पण करतायत. का वाटलं असं की विधिज्ञ सोडून आपण राजकीय प्रवास करावा? नमस्कार. प्रथमतः मी माझी ओळख सांगतो की माझं नाव ॲडव्होकेट प्रसाद रामकृष्ण सांगळे, मुक्काम पोस्ट राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. माझे वडीलही राहुरी सहकारी साखर कारखान्यामध्ये इंजिनिअरिंग विभागात नोकरीस होते आणि कारखाना कॉलनीमध्ये संपूर्ण बालपण, तरुणपण तिथेच गेलं. नंतर शिक्षणानिमित्त पुण्याला जावं लागलं. शिक्षण संपल्यानंतर राहुरी महाविद्यालयामध्ये 1 वर्ष प्राध्यापक म्हणूनही काम केलं आणि त्यानंतर राहुरी न्यायालयामध्ये 8 वर्ष वकिली केल्यानंतर पोलीस विभागाच्या विधी अधिकारी पदावरती त्यावेळेस नियुक्ती झाली होती. आणि एकूणच प्रवास पाहता दरम्यानच्या काळात बातम्यांमध्ये किंवा वाचनात असं यायचं की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब हे सरकारचे वकील असताना सुद्धा ते राजकारणामध्ये प्रभावी ते ठरलेत. ठीक आहे, त्यांच्या निवडणुकीमध्ये जरी त्यांना पराभव पत्करावा लागला, परंतु त्यांचा पिंड मात्र हा राजकारणाचा, समाजसेवेचा दिसून आला. आणि आपणही त्या पद्धतीचं काही करू शकतो का? तर यासाठी विचार केल्यानंतर मित्रांनी, जवळचे मित्र, ओळखणाऱ्या मित्रांनी सांगितलं, "अरे, राजकारण हा काही फार अवघडचा विषय नाही. तू तर चांगला वकील आहे, शिकलेला आहे, तर तू सुद्धा राजकारणामध्ये म्हणजे प्रयत्न करायला हरकत नाही आणि तुझ्यासारख्या माणसाची इथे खऱ्या अर्थाने गरज आहे." हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट, राहुरी तालुक्यातील कोंडवड शिलेगावचे अर्जुन म्हसे साहेब आहेत. तर ते फॉरेस्ट विभागामध्ये DFO पदावरती निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतर मध्यंतरी त्यांचा संपर्क नाही. आणि अशा वेळेस त्यांना एकदा फोन केला, म्हटलं, "साहेब, काय चाललंय तुमचं?" तर ते म्हटले, "मी इथला सरपंच झालो." म्हणे. तर मी म्हटलं, "राव, एवढी सर्व्हिस तुम्ही केल्यानंतर परत इथं सरपंच पदाचं याचं कसं काय? लोकांशी तुमचं इंटरॅक्ट कसं झालं? किंवा सरपंच म्हणलं तर निवडणूक आली, मग ते निवडणुकीमध्ये तुम्ही कशी काय म्हणजे निवडून आलात किंवा कसं स्वीकारलं लोकांनी?" तर त्यांनी फार छान उत्तर दिलं, सांगितलं की लोकांना आहे ना आता बदल हवा आहे आणि तेच ते चेहरे लोकांना नको आहेत राजकारणामध्ये. आणि आपल्यासारखे सुशिक्षित लोकसुद्धा आत्तापर्यंत राजकारणाकडे पाहून जे नाकतोंड मुरडतात, तर त्यांनी तसं न करता उलट राजकारणाकडे जर आलं तर लोक त्या गोष्टी पॉझिटिव्हली समजतात लोकांना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सगळ्या 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 आणि सगळ्या इत्थंभूत गोष्टी समजतात. फक्त लोक बोलून दाखवत नाही. आणि बोलून दाखवायचे किंवा त्यांच्या भावना व्यक्त करायचं कारण किंवा ते मार्ग जो आहे तो अर्थातच निवडणूक आहे. आणि तिथंच मग तुमच्या खऱ्या अर्थाने कामाची पावती मिळू शकते. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की राहुरी फॅक्टरीचे भूमिपुत्र श्री विजय सेठी मोठे उद्योजक आहेत, मित्रच आहेत आमचे सगळे. अगदी लहानपासून थोरांपर्यंत सगळ्यांचे ते मित्र, अगदी घरातला माणूस वाटावा अशा पद्धतीचे त्यांचे सगळ्याचे चांगले. तर मध्यंतरीची त्यांची एक बातमी पाहण्यात आली की राहुरी फॅक्टरी कारखाना हा जो बंद पडलेला आहे, तर तो चालवण्यासाठी किंवा त्याला काहीतरी आपली मदत म्हणून श्री विजय शेट्टी यांनी 1 कोटी रुपये त्यावेळेसचे मला वाटतं चेअरमन अरुण दादा तनपुरे यांच्याकडे सुपूर्द केली. म्हणजे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे की राहुरी फॅक्टरीमध्ये जो ज्यांचं
बालपण गेलं, तरुणपण गेलं आणि त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं सुद्धा, की माझे आई-वडील नुसते कपड्यानिशी आले होते आणि राहुरी फॅक्टरीने त्यांना आईसारखं सांभाळलं आणि आता ते मोठे यशस्वी उद्योजक झालेले आहेत. तर अशाच परिस्थितीमध्ये ठीक आहे, आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे आली असेल, तर त्या पद्धतीची ते आर्थिक मदत करू शकतात. मी विचार केला, की बाबा मला जर राहुरी फॅक्टरी किंवा तिथल्या जनता आणि माझ्या लोकांसाठी करायचं असेल, तर मी काय करू शकतो? ठीक आहे, ₹1,00,00,000 नाही देऊ शकत आहे. परंतु माझं जे ज्ञान आणि मी जे दरम्यानच्या काळामध्ये शहरामध्ये वास्तव्य केल्यानंतर ज्या गोष्टी पाहण्यात आकलनात आल्या, तर त्यासुद्धा आपल्याला इथे करता येईल का? मग याचं तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर जर सांगायचं का याची प्रेरणा कुठून मिळाली, तर ती अर्थातच ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम आणि अर्जुनजी मसेसाहेब डी-एफ-ओ आणि विजय शेट्टी राहुरी फॅक्टरीचे सुपुत्र या तिघांकडून प्रेरणा मिळाली तर ती वागव होणार नाही. निश्चित तुम्ही एक सुशिक्षित आहात. तुम्हाला अशा थोर माणसांची प्रेरणा घेऊन तुम्ही राजकारणात उतरलात. बरोबर? निश्चित तुम्ही आज राजकारणात उतरलात. तुम्ही राजकारणात नव्याने आहात. सामाजिक जीवनाचा त्याचबरोबर सामाजिक कार्याचा तुम्हाला काही अनुभव आहे? सामाजिक कार्याचा अनुभव म्हणण्यापेक्षा की अ, चळवळीमध्ये काम करण्याचं, की त्याच्यामध्ये त्या माध्यमातून आपल्याला जी काही शक्य मदत होईल. आपण अगदी फारच काही मोठ्या प्रमाणात मदत लावू शकत नाही किंवा कोणाला फार नोकरी लावू शकत नाही किंवा फार एखाद्याला उद्योगधंद्यासाठी मदत करू शकत नाही. पण एक सामाजिक काम म्हणून जिथे-जिथे ज्या-ज्या गोष्टीची आवश्यकता असेल. उदाहरणार्थ आता राहुरी न्यायालयामध्ये मी वकिली करत असताना त्यावेळी जे गरजू यायचे, तर कधी-कधी त्यांच्याकडे पैसे नसायचे किंवा काहींचे टायपिंगचे पैसेसुद्धा आपण द्यायचे किंवा तिकिटाचे पैसेसुद्धा आपण लावायचे. तर त्याच्यातून मात्र खूप आत्मिक समाधान मिळतं. हा जरी भाग वेगळा असला, तरी त्याला तुम्ही मात्र समाजसेवा म्हणू शकता ते. आता आपल्याकडे काय झालं राजकारण्यांचं, असा एक पायंडा पडून गेला, की समाजकारणात किंवा राजकारणात असणं म्हणजे काय? तर सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे. मी विचार केला, दुःखात सहभागी म्हणजे तुमच्या 10व्याला आणि तुमच्या 13व्याला आलं म्हणजे सुखदुःखात सहभागी होईल का? तर तसं तसं निश्चितच नाहीये, की तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी एक व्यापक काहीतरी मोठी योजना असेल किंवा ज्या काही छोट्या-छोट्या सुद्धा गोष्टी असतील, तर त्या डोळसपणे पाहून त्या इम्प्लिमेंट त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी, तर त्या जरी करणं म्हटलं, तर आतापर्यंत तर केलेल्या आहे. ते कदाचित दृश्य स्वरूपात नसतील, परंतु इथून पुढे जे करायचे आहे, ते आता इथून पुढं पाहण्यात येतील, की आम्ही काय समाजसेवा करतो आणि काय राजकारण करतो. वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे. सर अवघे काही दिवस बाकी आहे की निवडणुकीला. मतदारांपर्यंत पोहोचताय का आपण? अ, असं आहे, की सोशल मीडियाच्या माध्यमातून आता खूप सोपं झालंय मतदारापर्यंत पोहोचणं. परंतु एक आहे, की सोशल मीडिया काही फक्त आपल्याला एकट्यालाच माहीत आहे का? नाही. सगळ्यातल्या सर्वांना सगळ्या प्रकारच्या. मग मध्ये वेगवेगळे रील्स बनवणे असतील, वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतील. अशा पद्धतीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत कदाचित पोहोचता येईल. परंतु जर तुम्ही मला कामाचं म्हणून जर विचारणार असाल, तर ज्या राहुरी फॅक्टरी कॉलनीमध्ये आम्ही राहिलो, चाळ नंबर 13 खोली नंबर 7 सबसिडीमध्ये. आज तिथे गेल्यानंतरची तिथली परिस्थिती अतिशय भयान आहे. पूर्ण एकंदरीत कॉलनीची आणि कारखान्याची. तर माहिती घेतल्यानंतर असं समजलं, की कारखान्याची त्यांच्याकडे पाण्याची सोय नाही म्हणा किंवा लाईटची सोय नाही आणि स्वच्छता नाही, रोड वगैरे त्या प्रमाणाने आणि पाहिलं तर तिथं खूप म्हणजे अ, वाईट अवस्थेमध्ये लोक राहतात. ही जरी सत्य परिस्थिती असली, तर मग मी विचारलं, "हे असं का होतंय?" तर म्हणे, "त्यांचे घरपट्ट्या, पाणीपट्ट्या काय काय अगोदर कारखान्यातून व्हायच्या आणि मग आता कोण भरणार किंवा काय?" आणि प्रश्न असा आहे का त्या बिचाऱ्यांना, कामगारांना त्यांच्या आहे ते त्यांच्या कष्टाच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत. प्रॉव्हिडंट फंडचे असेल, ग्रॅज्युइटीचे वगैरे जे असतील, की त्याच्यामध्ये त्यांचं पुरतं आयुष्य सुखाने गेलं असतं. आता राजकारणामध्ये कोणी काय केलं आणि कोणी लुटलं वगैरे आता तो काय आपला इथला अभ्यासाचा किंवा चर्चेचा विषय नाही. परंतु तिथली जी परिस्थिती पाहता ते जे कामगार आहेत, काही निम्म्या वयाचे आहेत किंवा काहींचे मुलं लग्नाला आहेत, अनेक अनेक प्रश्न तिथे पाहायला मिळाले. तर मला जर विचारणार तर राहुरी फॅक्टरीच्या कॉलनीतले प्रश्न हे खूप प्राधान्याने सोडवणं गरजेचं आहे, की जे आतापर्यंत कोणत्याही राजकारण्याने म्हणा किंवा समाजकारण्यांनी त्याच्याकडे डोळसपणे पाहिलेलं नाही आणि तो सोडवण्यासाठीचा माझा प्राधान्यक्रम असणार आहे. दुसरी गोष्ट सर तुम्हाला सांगतो इथे प्रसाद नगर आहे. तिथले शौचालय आहे. आपण कधीही बघू शकता किंवा आताही चला बघा तिथे.
अक्षरशः खाणीचं घाणीपाणी साचलेलं आहे तिथं. आणि ते शौचालयाची परिस्थिती पाहिल्यानंतर तिथं त्याचा वापर होऊ शकत नाही किंवा काय नाही. आणि विचार करावा तेवढं थोडं आहे, की आपल्याला दिसतं हे जे आतापर्यंतचे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी किंवा आपण ज्याला लोकप्रतिनिधी म्हणू, अध्यक्ष असतील, नगरसेवक जे कोणी असतील त्यांच्या या गोष्टी लक्षात येत नाही का? तर त्यांनी ते करायला पाहिजे होत्या. तर ते त्यांनी जाणीवपूर्वक केल्या नाही आणि लोकांनी सुद्धा या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे, की ह्या गोष्टी प्राधान्याने जे समजून घेणारा जो व्यक्ती आहे तो इथे अध्यक्षपदी असला पाहिजे. आता माझ्या बाबतीत सांगणार तर नगराध्यक्षपदाची ही जनतेतून होणारी निवडणूक आहे. तर मी म्हटलं आपण जर चांगल्या उद्देशाने, चांगल्या मनाने हे जे तुम्हाला आता जे 2 प्रश्न सांगितले कारखाना कॉलनीचे म्हणा किंवा इथे प्रसादनगर जे शौचालयाचे, आता त्याच्यावरती प्रसादनगरच्या त्या जागा नावावर होत नाही किंवा तिथली घरकुलं मंजूर होत नाही. हा भाग वेगळा. आता जर त्याच्यावर चर्चा केली तर ते राजकारण केलं असं मानणार. मला त्याच्याशी बोलायचं नाही. तो आता प्रत्यक्षात मी जर कधी नगराध्यक्ष तर झालो, होणारच आहे. ते लोकांनी स्वीकारलेलं आहे मनोमन. आणि त्यानंतर मात्र त्या गोष्टीचा कायदेशीररित्या अभ्यास करून त्याचं एक पर्मनंट सोल्युशन काढण्याचा मात्र हेतू आहे. आणखी एक गोष्ट स्वतःहून मी सांगेल, की ज्यावेळेस पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी तिथं राहण्याचं वास्तव्य करण्याचा योग आला, तर अनेक चौकांमध्ये, गर्दीच्या ठिकाणांमध्ये लोकांना स्वच्छ पाणी मिळावं म्हणून पाण्याचं एटीएम मशीन आहे सर तिथे. ₹1 टाकल्यानंतर तुम्हाला छान स्वच्छ एकदम पाणी मिळतं. मी विचार करतो आपल्याकडे देवळालीला असं करता येईल का? राहुरी फॅक्टरीला 1-2 ठिकाणी असं करता येईल का? बरं मी पुण्याला जातो तर मला जर दिसतं तर इथले जे कोण सो कॉल्ड राजकारणी, समाजकारणी आहेत त्यांना या गोष्टी दिसत नसतील का? आणि त्यामध्ये तुम्हाला स्वतः खर्च करण्याची तरतूद नाही. मोठ्या-मोठ्या कंपन्या त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप देण्यासाठी सी-एस-आर फंडातून स्पॉन्सरशिप देण्यासाठी तयार आहेत. आणखी एक उदाहरण आवर्जून सांगेल, की पुण्यासारख्या ठिकाणी पी-एम-टीचे बस आहेत बघा सर, तिथल्या सिटी बसेस आहेत ना, तर अनेक वर्ष माझं ज्यावेळी पुण्यात जाणं-येणं असतं, तर ते बस स्टॉप वगैरे आहेत ना, खूप दणकट आणि छानपैकी उभे आहेत तिथले तिथंच आहेत 1 नंबरचे. राहुरी फॅक्टरीला बघावं सर, तर फार वाईट परिस्थिती आहे. ज्यावेळेस कधी पुण्याला जायचं असेल, तर राहुरी फॅक्टरीला यायचं, तिथं उभं राहायचं. स्टँड तिथे नाही. मध्यंतरी कोणीतरी तिथे मंडपसारखं एक बांधलेलं होतं. ते नंतर तुटून गेलं. त्याचं काय झालं माहिती नाही. मी विचार केला, की पुण्यासारख्या ठिकाणचं एखादं पी-एम-टीचं बस स्टॉप जर तिथे अशा पद्धतीचं होतं, त्या पद्धतीचं जरी इथं बस स्टॉप जरी असतं, तरी लोकांची सोय झाली असती. तिथं बस आपण बघतो आता माझं तर नेहमी पुण्याला जाणं असतं, त्यावेळी बघतो बस कधी पुढे थांबणार, कधी मागे थांबणार. महिला, वृद्ध, लहान मुलं पुढं पळणार का मागं पळणार का काय होणार की नाही. तर अशा ह्याच्यामध्ये तिथं एक चांगलं बस स्टॉप होण्याची गरज आहे. आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर ह्या 2-3 गोष्टीचा मात्र माझा प्राधान्यक्रम आहे. एक गोष्ट म्हणजे चांगलं स्वच्छ पाण्यासाठीची एटीएम मशीन, दुसरं प्रसादनगरचे चांगले शौचालय आणि कारखाना कॉलनीतले प्रश्न, की जे मी तिथं स्वतः राहिलेलो आहे आणि अगोदर जे सुजलाम सुफलामपणा जो म्हणतात आपण, तो तिथला अनुभवलेला आहे. आणि आत्ताचा जो भगासपणा आहे, त्याच्यामध्ये फार मोठं काही नाही. परंतु माझा खारीचा वाटा जरी त्याच्यामध्ये करणं मला शक्य झालं, तरी तो निश्चित करायचा आहे. आणि राहुरी फॅक्टरीचं बस स्टँड मात्र ती खरोखर नितांत गरज आहे लोकांची. ती सुद्धा होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी माझे प्रयत्न असणार आहे. निश्चित तुमच्या कल्पना चांगल्या आहे मतदारांपर्यंत, त्याचबरोबर नागरिकांच्या ध्येय धोरणं आणि तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नगराध्यक्ष झाल्यानंतर काय उपाययोजना करायची ह्या तुमच्या चांगल्या गोष्टी डोक्यात आहेत. तुम्ही लोकप्रतिनिधींचा विषय घेतला. तुमच्या समोर बलाढ्य उमेदवार आहेत. भाजपकडून आहे सत्यजित कदम आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून बाबासाहेब मुसमाळे, गणेश बांड यांचे नाव चर्चेत आहेत. महाविकास आघाडीचे कालच उमेदवार कृष्णा मुसमाळे आहेत. हे बलाढ्य उमेदवार तुमच्यासमोर, त्यांचं तुम्हाला आव्हान वाटतं? नाही सर, बलाढ्य वगैरे असं काही वाटत नाहीये आणि ते निश्चित बलाढ्य नाहीये. तर त्यांचा जो काही आतापर्यंतचा प्रोपगंडा झालेला आहे, तो फुगा जो फुगवलेला आहे, तर तो या निमित्ताने फोडण्याची संधी मिळते. आणि आता जी तुम्ही जे नावं सांगितलेली आहेत, की ज्यांनी आतापर्यंत ज्याला आपण प्रस्थापित पक्ष म्हणूया, त्यांच्यातून त्यांनी उमेदवारी केलेली आहे. आणि माझ्यासारखा माणूस आहे, की त्या समाजकारण अ, हा महत्त्वाचा विषय आहे. राजकारण हा माझा विषय नाही, माझा पिंडही नाही. परंतु आपण जसं 8वीला नागरिकशास्त्र शिकलो सर. नागरिकशास्त्रामध्ये काय नगरपालिकेची कामं काय आहेत? दिवाबत्तीची सोय करणे, रस्त्याची सोय करणे, हे की नाही, आरोग्याची सोय करणे आणि अशा ह्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत ह्या सांगितल्या. अहो या लोकांनी सगळा आकडा बनवून टाकला तो राजकारणाचा तिथे. हा या पार्टीचा तो तिकडं युती करतोय, ते करतो. मी ते चक्रावून गेलो. मी म्हटलं परंतु मी माझ्या ध्येयाप्रती एकदम ठाम आहे. माझे गोल्स आहेत ते सुद्धा ठरलेले आहेत
आणि यांच्यासारखे छक्के पण जे मला काही करायचे नाही. तर आणखी एक आवर्जून सांगेन सर गोष्ट, आपण जे उमेदवार आत्ताचे सांगितले, हे सगळे देवळाली प्रवारामधले उमेदवार आहेत. आणि मी एकमेव असा आहे, की रावरी फॅक्टरी परिसरातून उमेदवारी करतोय, बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी करतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आत्तापर्यंतचं देवळालीकडून किती नाही म्हटलं तर तुम्ही लहानपणापासून बघताय, आम्ही पण बघतोय. तर एक प्रकारे सापत्नी भावाची वागणूक तिथे दिली गेलेली आहे. मध्यंतरी रावरी फॅक्टरीला हॉटेल जयश्री इथे सर्व रावरी फॅक्टरीतील प्रतिष्ठित मान्यवरांची सगळ्यांची बैठक झाली होती. मी नव्हतो त्या बैठकीमध्ये, परंतु त्या बैठकीमध्ये रावरी फॅक्टरीकरांचा असा एक सूर झाला होता सगळ्यांचा, की आता यावेळेस आपण रावरी फॅक्टरीतून एक उमेदवार द्यायचा, की जेणेकरून मतविभागणी म्हणा किंवा राजकारणाचे इतर जे काही फंडे असतील, अर्थात त्याचे मला एवढे त्यातले जरी फंडे माहिती नसले, परंतु राहुरी फॅक्टरीतून कोणीतरी उमेदवार जर असला, तर राहुरी फॅक्टरीकर हे त्याच्या पाठीमागे ठाम निश्चित उभा राहतील. आणि तसा तो मीटिंगमध्ये त्यांनी ठराव सुद्धा केलेला होता. ज्यावेळेस राजकारणाची ही परिस्थिती बघत होतो, तर त्यावेळेस राहुरी फॅक्टरीमधून कोण उमेदवार उभे राहण्याच्या मनस्थितीमध्ये किंवा त्या तयारीत नव्हतं. म्हणून म्हटलं एक चांगली वेळ आहे, योग्य वेळ आहे, संधी आहे. रावरी फॅक्टरीकर आपल्या सोबत आहेत. देवळालीमध्येही काही आता आमचे नातेवाईक आहेत, काही मित्रमंडळी आहेत. तर असा एक सारासार विचार केला, तर माझा विजय निश्चित आहे. सर तुम्ही आजची तारीख लिहून ठेवा आणि त्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरची सुद्धा तुम्ही परत मुलाखत घ्या माझी, तर त्यावेळेस मी विजयी झालेला असेल आणि आता सुद्धा विजय हा माझा निश्चित आहे सर. निश्चित तुमच्या कामाच्या जोरावर, तुमच्या ध्येय धोरणाच्या जोरावर तुम्हाला निश्चित विजय वाटतोय. पण तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली. बहुजनांचे कोणते प्रश्न तुम्हाला असं वाटते की सोडवण्याची गरज आहे? सर देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या संदर्भात जर विचार केला, तर अं, जसे तुम्ही आता हे, प्रस्थापित राजकारण्यांची नावं घेतलीत आणि त्यांनी त्याचा राजकारणाचा आखाडा करून टाकलेला आहे अक्षरशः. परंतु वंचितांचे प्रश्न जर सोडवायचे, तर आपण ज्यावेळेस नगराध्यक्ष असणार, त्यावेळेस निव्वळ वंचितांचा नगराध्यक्ष नसणार आहे. तो पूर्ण देवळाली फॅक्टरी परिसरातील एकूण नागरी क्षेत्राचा नगरपालिकेचा तो प्रतिनिधी असणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेला ज्या काही सरकारी मदती असतात, उदाहरणार्थ अपंगांची असेल, तर अपंगांची मदत त्यांना योग्य प्रमाणे पोहोचली की नाही त्याच्यासाठी काम करता येऊ शकतं. काही महिलांची डोलची प्रकरणं असतात किंवा त्यांना जी काही शासनाची मदत आहे. खूप हे बघा, कोणाला खिशातून काही द्यायचं नाही आम्हाला. फक्त त्याचं एक उत्कृष्ट मॅनेजमेंट करायचं आहे. एवढं एक जरी लक्षात ठेवलं, राहिला विषय वंचितांचे प्रश्न, तर बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी जरी मी घेतलेली असली, तरी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे, की श्रीमंत मराठा आणि गरजू मराठा. तर जरी मी बहुजन वंचित आघाडी पक्षाची उमेदवारी घेतलेली असली, तरी बहुजन हे माझ्यासोबत असतीलच, परंतु गरजवंत मराठा सुद्धा हे माझ्यासोबतच असणार आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. आत्तापर्यंतच्या प्रस्थापितांनी या ठिकाणी जे गुण्या गोविंदाने सगळे सोबत राहण्याचं भाईचाऱ्याचं जे वातावरण होतं, ते आता पाहायला मिळत नाही. मध्यंतरीच्या जर घटना बघितल्या, हा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातला किंवा निवडणुकीचा विषय नसला तरी तो नगरपालिकेच्या मतदानावरती निश्चित परिणाम करणारा घटक आहे. उदाहरणार्थ रावरीच्या मशिदीचा आणि मंदिराचा प्रश्न असेल, की तो जाणीवपूर्वक कोणी पेटवला, पोलीस त्याचा तपास करत आहेत. गोहाच्या मंदिरचा आणि दर्ग्याचा प्रश्न, त्या बाबतीतही आता लोकांना बऱ्यापैकी चांगली माहिती झाली आहे. राहुरी फॅक्टरीमधल्या अंबिकानगर या ठिकाणी मी एका ग्रुपवरती बातमी तसं बघितलं, तर अंबिकानगरचा उल्लेख होता आणि अंबिकानगरमध्ये जी काही एक सभा झाली, की जे सो कॉल्ड हिंदुत्ववादी कोण असतात, त्यांनी सभा केली म्हणे ही मशीद आहे, ही बेकायदेशीर ही पाडून टाकायची. मी ती बातमी पाहिल्यानंतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की मशीद बेकायदेशीर हे नगरपालिका ठरवेल का तुम्ही स्टेजवरून ठरवणार? आणि सगळीकडे असा त्याचा एक रुमर पसरवलं जातात, की मशिदी पाडून टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. सर मी कायद्याचा विद्यार्थी आहे. अगदी जाणीवपूर्वक आणि ठोसपणाने सांगतो, की मशिदी पाडून टाका असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नाही आहेत. तर जे कोणते अवैध धार्मिक स्थळं असतील,
ते सगळे पाडून टाका. चर्च असतील, मशीद असतील, मंदिरं असतील, जे कोणते असतील, जे कोणते अवैध येतं ते सगळे पाडून टाका. इथं मात्र त्याचा असा अर्थ घेतला जातो की फक्त मशिदीच येतं. तर हा जो सर्व गोष्टी वाईट वाटतात ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर. आणि आपण इथे लहानपणापासून इतकं गुण्यागोविंदाने राहिलेलं सगळं, आणि मग नंतर कोणतरी येतो आणि काहीतरी मातं भडकवणारं सांगून जातो आणि आपले तरुण एक प्रकारे गुमराह होतात. तर ही निश्चितच आपल्यासाठी चांगली गोष्ट, चांगले संकेत नाही आहेत. तर नगरपालिकेच्या बाबतीत माध्यमातून पुढील एक 20 वर्षाचा एक आराखडा आणि एक व्हिजन घेऊन आलेलो आहे. तर आपल्या माध्यमातून विनंती आहे मतदारांना सुद्धा, की आपण तर माझी मुलाखत ऐकलेलीच आहे, आणि जे आहे पोटात आहे तेच होटात आहे. आणि राजकारणाचा जरी मला काही अनुभव नसला किंवा यांच्यासारखे छक्केपंजे, परंतु माझा निश्चित उद्देश चांगला आहे. तर आपणास हात जोडून नम्र विनंती आहे, की येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये बहुजन वंचित आघाडीतर्फे मी अध्यक्षपदाचा उमेदवार असून गॅस सिलेंडर किंवा गॅसची टाकी हे माझं चिन्ह आहे. तर त्यावर आपण जास्तीत जास्त मतदान करून मला नगराध्यक्षपदी निवडून देऊन सेवा करण्याची संधी द्यावी, ही आपल्याला नम्र विनंती. निश्चित नगराध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट प्रसाद सांगळे हे उमेदवारी करतायत आणि पुढील 20 वर्षांचं विजन ठेवून देवळाली पालिकेत काय काय बदल घडवतील हे त्यांनी आज आपल्या मुलाखतीतून सांगितलं. निश्चित सर, तुम्हाला पुढील तुमच्या वाटचालीसाठी आवाज जनतेच्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. आभार. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.